नर्मदे हर. तर आज आपला परिक्रमेतला 64वा दिवस आणि आपण आज निघतोय जबलपूरमधून. रात्री जे अग्रवाल धर्मशाळेच्या समोर त्यांचं एक परिक्रमावशी राहण्यासाठी जे ठिकाणी तर आपण तिथं थांबलो होतो आणि इथून अमरकंटक 250 ते 300 किलोमीटर राहिले. तर बघू आपण अमरकंटकला इथून किती दिवसात जातोय, रस्ता कसा आहे ते, कारण पुढच्या रस्त्याची काहीच आयडिया नाही आपल्याला. आपण सकाळी फक्त आश्रमावर निघल्याच्या नंतर विचारतोय आपण रस्ता कुठून येतो. नर्मदे हर. तर चला आपण सकाळच्या वाजलेत 7:30 आणि निघतोय आपण जे की नाही आणि सकाळ सकाळ आपण निघतोय. चला बघू आपण रस्ता कसा आहे काय. नर्मदे हर. जी धर्मशाळा होती तर त्या शाळेच्या मागूनच हा परिक्रमा रस्ता जो आहे तर तो जातोय. ते म्हटले की या साईडने जा. तर चला आपण चाललोय जबलपूरच्या बाहेर निघतोय. अगोदर काल आपल्याला पोहोचायला 6-6:30 वाजलेत आश्रमावरती. त्यानंतर आसन टाकायला आरती घ्यायला खूप वेळ झाला, म्हणजे जवळजवळ 7च वाजल्या. तर आपण त्यामुळं जे गौरी घाटावरची आरती होती तर तिकडे नाही जाऊ शकलो. तर मस्त आरती असते गौरी घाटावरती. चल परत कधीतरी. आत्ता आपण पुढे निघू. भैया ये रास्ता कौन सा है? ये वाला. चला चला आपण सकाळ सकाळ जबलपूरमधून निघतोय बाहेर. सूर्य उगवलाय मस्त, पण त्या बिल्डिंगने त्यांनी आला समोर. आपला परिक्रमा मार्ग एकदा रस्त्याला लागेपर्यंत आपल्याला विचारितच जावं लागेल, कारण रस्ता माहीत नसला. आपण काल पण थोडं झोपलो होतो, जास्त नाही पण झोपलो म्हणजे आपल्याला माहीत नसल्यामुळं परिक्रमा असे रस्ते नागपूरमधून आलो ते एक बरं झालं. आपल्याला तो रस्ता माहीत झाला. 3-4 किलोमीटर वाढला आपलं. सरळ जे बरेच परिक्रमाशी सरळ जबलपूरमध्ये घुसले. आपला जबलपूर काल लागलंच नाही. आपण डायरेक्ट तेलवारा घाट आणि फक्त डायरेक्ट ग्वारी घाटावर आलतो. चला आज बाहेर निघू आपण. आणि कारण इकडं पुढं आल्याच्या नंतर शहापुराच्याच पुढं आल्याच्या नंतर किंवा मग शहापूर तालुका लागल्यापासून आपल्याला एकही बोर्ड नाही आहे कुठं परिक्रमाचा की परिक्रमा मार्ग इकडे किंवा या साईडनी. आपल्याला विचारित जाऊ आपण चाललोय परिक्रमा पथ. इथं आपल्याला फर्स्ट टाइम दाखवायला भेटलं परिक्रमा मार्गाचं पथचिन्ह. तर आपण थोडंसं जबलपूरच्या बाहेर आलोय आता. काय होणार आहे, खैली होणार आहे. चला काल आपण दुपारी जो बालभोग घेतला तर तिथं आपल्याला जे शेव भेटली होती त्यासाठी चिवडा पण भेटलाय. आपण त्यासाठी थैली चला. सकाळपासून काही बालभोग नाही, त्यामुळं आपण आपली बालभोगाची आज व्यवस्था करू. कारण काल दुपारी आपल्याला ज्या बालभोग दिलं तर दुपारी जो त्याच्यामध्ये जे शेव उरली होती आपण शेव घेतली होती तर ते आपण त्यांना म्हटलं होतं माघारी नाही, पण ते म्हटले तुम्हाला राहू द्या. तर ते आहे. थोड्या मुरमुऱ्या घेतल्यात आपण, ते मिक्स घालून कुठंतरी बसून मग खाऊ. कारण आज काय कुठं अपेक्षा आश्रम नाही आहे. काल तर आपण दिवसभर फक्त बालभोगावर आहेत, म्हणजे काल रात्रीपर्यंत जेवणच नाही भेटलं कुठं. सकाळी नाश्ता, दुपारी परत त्या बाबांनी तेवढं चारलं तिथं. आणि त्यानंतर परत ज्यावेळेस आपण तिलवाडा घाटावर आलतो तर त्यावेळेस तेव्हा एक जणांनी केळी दिली आणि ते चाट खायला लावलं होतं आपल्याला. पाणीपुरी काय खायचं ते तर ते खाल्लं होतं आपण. मग त्यानंतर रात्री जेवलो, त्यानेच भरपूर झालं होतं जेवण्याच्या वर. घोर चौक
बरेला आणि मंडला. तर आपल्याला जे बरेला गाव आहे, बरेला आणि मंडलाकडून जायचं बघू तर रस्त्याने. इथून एक जवळचा हायवे, हा बायपास. तर हा शिवनीवरून आपल्याला नागपूरला जाता येतं या रोडने. जबलपूरचा बायपास आहे. जबलपूर शहरातला आपला जबलपूर सोडताना पहिला चहा भेटला आपल्याला. आणि समोर रस्ता होता, तर आपण त्याने न जाता या साईडने चाललोय, कारण ते म्हटले की इकडनं सोपं पडत. हां, तो चहा घेऊ आणि पुढे जाऊ. मध्ये यही रस्ता आहे ना सीधा मैया, सीधा वाला रस्ता. अरे वाह, बरेला रोडने चाललोय. तर आपल्याला सालेवाडा लागला इथं, आणि सालेवाड्यामध्ये या हॉटेलवरती आपल्याला यांनी बालभोगसाठी बोलवून घेतलं. आत्ता वाजल्या सकाळच्या 10. तर आपण इथं पोहे आणि चहा घेऊ. हा जो सरळ रोड आहे, तर हा सरळ रोड असाच सालेवाड्याहून बरेला जातो, आणि तिथून पुढं परत मग आपल्याला रस्ता विचारावं लागेल कुठं येते. पण बरेलापर्यंत सरळ आहे, सरळ म्हणजे आता असाच खाली सर्व्हिस रोडने जायचं आहे आपल्याला. हायवे नर्मदे यार. मस्त पोयदा, शेंगदाणे टाकलेले आहेत, मिरची, कोथिंबीर. आबा, आजच्या जेवणाचं नियोजन काय करायचं मग? काय पोह्यावर नाही भागलं. हा मामा, तुम्हाला उपास आहे आज? तुम्हाला जेवायचंच नाही ना? अकरा वाजल्या. अजून 6-7 किलोमीटर आश्रम राहिले. सकाळी 7:30 वाजल्यापासून 7:30 नाही, आपण 7 वाजून 20 मिनिटांनी निघलो होतो. तर तेव्हापासून आपण चालतोय. बालभोग झाला एकदा, आश्रम येईल, मग 7 अजून किलोमीटर म्हणजे आपल्याला जवळजवळ 12:30 वाजतील जायला. तर मग बॅनर बोर्ड दाखवला होता, तर तो बघून म्हणतोय, कारण पुढं ते चालू आहे का नाही ते काही माहीत नाही आपल्याला. पण तिथपर्यंत जाऊ आपण. तर मध्ये यार निवासवाली. मंडला से जाती है बरेला के आगे, अच्छा और लेफ्ट में मुड़ जाएंगे तो निवास और डिंडोरी वाली रोड पकड़ना. अच्छा अच्छा, ठीक है ठीक है. ये मंडला से लंबा पड़ा मंडला वाली रोड सीधी सीधी लंबी पड़ती है. अच्छा अच्छा निवास वाली शॉर्टकट है. अच्छा. नर्मदे यार. चला, आज पाठीमाग आपल्याला ते आपण जिथं नाश्ता केला तिथं बोलले होते की एक गाडी येईल आणि तुम्हाला जेवण देऊन जाईल म्हणून. तर ही रोज गाडी इथून जे शहापूर आहे, तर शहापुरापर्यंत रोज जे परिक्रमावासी पायी चालत आहेत त्यांना, पैदल परिक्रमावाल्यांना ते काहीतरी खायला आणून देत आहेत. भात, चपाती, भाजी. त्यांनी आपल्याला प्रत्येकाला पिशवीमध्ये दिलं आहे. मारेवा रोटी योजना म्हणून आहे, त्याच्यामध्ये पापड आहे, चपाती आहे, त्यानंतर भात आहे, सलाडमध्ये आणि भाजी. चला, आता काही नाही, आपलं जेवण झालं. आजचं जेवण करू इथं आपण. सेपरेट है वो. चला, मस्त स्वयंपाक दिला आहे त्यांनी आपल्याला. वरण भात, त्यानंतर भाजी आहे, सलाड आहे, आणि आचार, पापड्या, चपात्या. मस्त जेवण झालं आपलं. आता वाजल्यात 11 वाजताच. आश्रम नाही, काहीच नाही. तर गाडीमधून आपल्याला ते रोज देतात शहापूरमध्ये. ते म्हटलं आता 3 दिवस तुम्हाला मी रोज जेवण आणून देत जाऊ. चला, जेवण करू आणि पुढे जाऊ.
नर्मदे यार. जेवण करून निघलोय आपण पुढे आणि जरा पाणी पिऊ आपण इथं. हो मला द्या बरं एक ग्लास. गार आहे. हा आतमध्ये बरेला गावाकडं रस्ता जातोय, जे की बरेला सिटी आणि समोर हा पुढं रायपूरकडं. चला आपण विचारू. भैया कौन सा रास्ता है? रास्ता कौन सा है? कौन सा अंदर से या बाहर से? सीधा सीधा कम पड़ेगा, ये सिटी से लंबा पड़ेगा ये. अच्छा अच्छा. चला बघू आपण अजून विचारू कुठून लांब पडतंय कुठून. त्यांनी सांगितलं आपल्याला सरळ जा हायवे आतमधून जा. मला आतमधून जरा लांब वाटतंय. तात्या त्यांना विचारा बरं अंदर से. चला आतमधूनच सांगतात आपल्याला. चला आपण आता जी बरीला सिटी आहे बरीलाकडं चाललो आहे आतमधून. पुढं निवासमध्ये आपण बघू कधी उद्या पोहोचू किंवा मग किती किलोमीटर नाही पाहिजे आपण. पण आत्ता चाललो आहे सध्या बरीलाकडं. हे आपण बरीलातून पुढे आल्याच्या नंतर मग जो बायपास सोडला होता आणि सर्व्हिस रोड घेऊन पुलाच्या खालून आलतो, पुलाच्या म्हणजे कडीने आलतो आतमधून बरीला गावातून. तर आता परत आपण त्याच रोडला आलो. रस्त्याचं काही काम चालू आहे बरंच. तर पुढं रिछाई गाव आहे, जरा डोंगर लागले जातात इथून पुढं आपल्याला. इथून जे रायपूर आहे छत्तीसगडची राजधानी, तर ती 342 आहे. हा जो रोड जातो आहे हा सरळ रायपूर, तिथून भिलाई. रायपूरपासून भिलाई जवळ आहे, पण रायपूरचं अंतर इथून 342. पण आपल्याला जायचं अमरकंटकला. तर आपल्याला हा रोड सोडून पुढे गेल्याच्या नंतर जो दिंडोरी शहापूर रोड आहे तर तिकडून आपण चाललो आहे. रोडला आल्याच्या नंतर समोर बोर्ड पण दाखवला आहे. रायपूर 323, कान्हा 130, शिल्पी 169 आणि मंडला सरळ 75. चला आपण रिछाईच्या पुढे निघतोय आणि आपल्याला आज फर्स्ट टाइम अमरकंटकचा बोर्ड लागला इकडं. इथून पुढं आपल्याला अमरकंटक हे 227 किलोमीटर राहिले. चला आपण आता हा जो मार्ग आहे तर तो मार्ग सोडून आपण आत्ता डावीकडे वळतोय. ज्या गाड्या चालल्या तिकडं या साईडला. हा जो सरळ रोड आहे तर हा रायपूरला जातो आणि रायपूर इथून 341 किलोमीटरवरती आहे सरळ. आणि आत्ता आपण या साईडने आपल्याला रोड आता. तर अमरकंटक 227 किलोमीटर, दिंडोरी 140 आणि शहापूर 81, तसंच निवास 45 आणि मनेरी 17. आपण आपले तात्यान ते मागं राहिलेलेच आणि इथं आश्रम पण दाखवला. इथं स्थान बमनी चोरा. हां बरोबर बरोबर, रस्ता सांगतायत आपल्याला ते. हाच रस्ता. चहा प्यायची का? तात्यांचं लय मजा नाही आले तर.
नर्मदे यार. आजी आपल्यासाठी चहा बनवत आहेत. आपण चहा घेऊ. बाबाजी हे कोणचा गाव आहे? देवरी. बघू आपण इथून पुढं किती किलोमीटरवरती आश्रम आहे. आता वाजले 3:30. तर एक बाबा भेटले होते आपल्याला. ते म्हटलं की 2-3 किलोमीटरवरती आश्रम आहेत. त्या समोरचा नायराचा पेट्रोल पंप आहे. नर्मदे हर या या बाया. चला चला जाता का पुढं? बरं बरं चला चला. गाड्या बघून या. थांबा पण गाड्या बघून या. या राव थोडं गोट गोट देऊ आमच्यातला. जे बामणी जे गाव आहे तर त्या गावाच्या आपण आता पुढं निघतोय. तर बामणी या गावामध्ये पण 2 आश्रम आहेत. एकदम जवळच आहेत, खेटूनच आहेत. तर आपल्याला म्हटले होते की तिथं पण थांबा. नर्मदे हर. पण आत्ता वाजल्यात 4 वाजल्यात. तर पुढं 3-4 किलोमीटरवरती एक आश्रम आहे. तर आपण तिथं जाऊ आणि आज जरा थोडंसं लवकर थांबू. बघू त्या गावात आश्रम कुठं येते पुढच्या. कारण तर 4 वाजले. आपण अजून 5-6 किलोमीटर तर चांगलं जाऊ शकतो. पण मग आज लवकर थांबू. नाही काय अवघड आहे. चला आपण धनपुरीमध्ये आलो आहे आणि आत्ता वाजल्यात 4:45. तर आज आपण थांबतो धनपुरीमध्ये. सकाळपासून आपण वारी घाटवरून निघून धनपुरीपर्यंत 30 किलोमीटर चाललो. आज लवकर पोहोचलो आहे. चला आज लवकर थांबू. सकाळी आराम करून जरा लवकर निघण्याचा प्रयत्न करू जर थंडी कमी असेल तर. आणि एकदम रस्त्याच्या कडेला थोडंसं आतमध्ये आश्रम आहे धनपुरीचं. हा रोड आहे जो की निवास पुढं होते 30 किलोमीटरवरती आहे इथून पुढं याच रोडनी. आणि या साईडला आश्रम आहे. इथं माझा आश्रम धनपुरी. चला आपण बघू किती परिक्रमा असे थांबलेत ते आश्रमावरती. हे आश्रम धनपुरीमधलं. चला कुणी परिक्रमा असे नाही दिसत. आपणच आलेलो आहेत. चला हॉल दिसतोय परिक्रमावाल्यांसाठी. नाही इकडे एक आहे आणि ही रूम आहे. चला ते झाडून घेत आहेत आतमध्ये. अभी तक कोई नहीं आया इधर. सामने वाले रूम पे रुकेंगे सब लोग. अच्छा उस साइड पे. जी. अच्छा अच्छा नर्मदे हर. तिकडं काही थांबलेले आहेत आणि आपण चला आतमध्ये आपण आपले आसन टाकू. आज आपण ग्वारी घाटवरून निघून हे जे धनपुरी आहे तर धनपुरीपर्यंत पूर्ण 30 किलोमीटर चाललो अंतर. आणि आज जरा लवकर आपण थांबलो. त्यांनी आज फक्त परिक्रमेची आश्रमावरती फक्त 12 लोक आहेत. आपण 6 आणि अजून 6. तर या हॉलमध्ये 8-9 आणि जे पलीकडं हॉल दाखवला होता तर त्याच्यामध्ये 2-3 सगळ्यांचे जेवण झालेत. आणि आत्ता वाजलेत 9:30 आणि बाकी सगळे झोपलेत. फक्त तात्या आणि मी जागेत. तर चला भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. जसे की निवास इथून 40-41 किलोमीटरवरती. तर बघू आपण उद्या निवासपर्यंत पोहोचतो आहे का. तर त्यांनी आपल्याला आता जो इथून पुढचा अमरकंटकपर्यंतचा जो PDF मॅप आहे तर तोही सेंड केलेला आहे. तर रस्ता आपल्याला तसाही विचारित आपल्याला कळला असता. पण त्यांनी आपल्याला तसा पण सेंड केला आहे तो. चला उद्या बघू आपण कोणते गाव लागत आहेत ते. चला आता झोपू. नॉर्मली